साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले घेवा काका नको हो एवढा केलंय तर खाऊन घेवा एवढा सकाळी उठून मी करतेय आणि तुम्ही सगळी जण असा करतास मी काय माझ्यासाठी करताय काय बाय नको तर नको खाऊ बघा गोडभर चाय दे घेवा अहो चाय दिली हा ती तरी घेवा काय हो भयच हाच ना म्हणजे नाही लक्ष नाही हा तुमचा मनाने विचारतय लक्ष लागत तरी कसो घरात काय चालता आणि घरातल्या माणसाचं काय चाललेला काय कळत नाही ह्या काय नवीन हा काय आपल्या पण बाहेरची माणसं लुडबुड करूक लागली आहोत इला लक्ष
काय म्हणता आता तो विश्वासराव? हा, ते का सांगा, एकदाच काय तो बेड्या घालून तुरुंगात टाक. त्याच्या मनाचं तरी समाधान. अगो तपासाचं त्याचं काम आहे, पण माका कळत नाही तू घरातल्या गोष्टी किती पडता. म्हणजे काय झालं? आईच्या लग्नाबद्दल बोलत होतो. हा, काय? होय, माका विचारत होतो तुम्ही लग्नात किती परवानगी देत नाही, त्याचं आयुष्य पडलेलं हा. आता हे सांगणार काय आमका आमच्या बहिणीचा? पण तो किती विषय काढ? म्हणजे मी खोटं बोलतोय काय? नाही, तसं नाही म्हणू जाओ माका. पण तो उगाच म्हणणार नाही. शाळेत त्यांनी त्याका काहीतरी सांगितल्याने असत. तो पोलीस हा ना, त्याका घाबरून आपण होकार देऊ असं वाटलं असत त्यांना. तो असत पोलीस, पण मी भाव आहे. या घराचं सगळं माका बघू लागतं. मी होकार देणार आहे. पण ऐकणार कोण? हा, ऐकणार कोण? मीच बोलते छायाताईंशी. तू मध्ये पडू नको आता. मी बोलले की माझा तोंड दिसता, म्हणून मी गप रवायचं. गावात काय नाक कापून घेऊचा हा काय? बघू काय बघू काय बघू? हा, हे कोणात काय फरक पडणार नाही. हा, तो कोणाचा हात धरून पळून गेलो तर. पण आपल्या लेख हा ना, हा, तिचा लगीन करूचा हा ना. आपण असं काय केलं तर कोण सोरीक करत आपल्या मागडा? म्हणा मी काय म्हणते, तुम्ही शिरो खाऊन घेवा. हा, शिरो खाऊन घेवा. काय बो देविका? चहा. हा, मी ओतून देते, तू नेऊन दे सगळ्यांना. हा, हो. कप दे. नीलिमा, अरे काय झालं ओरडायला? ती डायरी ठेव आधी. बघू दे की मला. हे बघ, मला आवडत नाही माझ्या वस्तूंना हात लावलेला. अरे पण मी बायको आहे तुझी. तरी डायरीला हात लावू नकोस. अगं, दुसऱ्यांच्या डायऱ्या अशा वाचायच्या नसतात. बर, सॉरी, घे. मग तू पण. नीलिमा, नीलिमा प्लीज. घे ना मग, मी देतेच तर आहे. नीलिमा, थट्टा नकोय. मी तुला शेवटचं सांगतोय, नाहीतर काय? नाहीतर काही नाही. एवढा भडकतोस कशाला? काय आहे त्याच्यामध्ये? काही नाही. अगं, माझ्या कथा कादंबरी नाही का लिहित मी? मग वाचू दे ना मला. नाही, नको, अजून पूर्ण नाही झाली. पण एवढं काय लिहिलंयस या कादंबरीत? सगळं सगळं आहे त्यात. हो तेच, पण अगदी सगळं म्हणजे नेमकं काय? अगं म्हणजे सगळं आहे त्यात. भूत, भानामती, खून, भांडण, कॉन्स्पिरसी, सगळं सगळं आहे. घे मग, मला इंटरेस्ट नाही त्यात. आय डोंट बिलीव्ह इन घोस्ट्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजकाल गावातली माणसं सुद्धा सकाळी असाच पेपर उघडून नायकांच्या वाड्यात आज काय सापडलंय नवीन त्याचा विचार करत असतील, हो का नाही? हा ना, त्यांना वाटत असेल नेहमी काही ना काहीतरी सापडेल.
पण तिथे खरंच काय सापडलं हे लोकांना कळलं तर? मी काय म्हणतो, ते आईचं औषध कुठे? सॉरी, अंगारा कुठे? म्हणजे आहे की संपलाय? असेल अजून थोडा, संपला की आणावा लागेल. पण काय फरक वाटतोय का? फरक दिसतोय, 100% नाही पण जाणवतोय फरक. आई व्यवस्थित होईल असा होप आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाहेरून कुठून आलास? अरे जरा सकाळी सकाळी वॉकला गेलो होतो. पण असं रोजच जात राहा. ओके. बाय द वे, तुम्ही आजीबद्दल बोलत होतात ना? हो. विश्वासदा, एक विचारू? विचार. अंगारा, मग ते बाबा, ह्यावर तुमचा विश्वास आहे? नाही म्हणजे तुम्ही एक पोलीस ऑफिसर असतानाही या सगळ्यावर विश्वास ठेवता म्हणून मला आश्चर्य वाटलं. मी एक पोलीस ऑफिसर म्हणून नाही, तर मला आलेले अनुभव म्हणून विश्वास ठेवतो. पण एक सांगू? बोल. पण प्लीज मम्माला यातलं काही सांगू नका. तू बोल. यू नो, आय हॅव नोटिस्ड तुमच्या त्या अंगाऱ्यामुळे आजीला आजकाल भूत वगैरे काही दिसत नाही. अमेझिंग. पण मला दिसतात भूत. व्हॉट? हो, खरंच. आणि म्हणून मी सध्या माझ्या खिशात हे ठेवतो. विश्वास, अरे काय आहे? घाबरेल ना बाबा कोणीतरी. खरंच मी सुद्धा घाबरलो काल रात्री. हे काल रात्री मला माझ्या खोलीत सापडलं. काय? हो, खरंच. अरे काय बोलतोस तू? अजीब है यार, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. चहा. विश्वास, अरे प्लीज. सॉरी. वहिनी, रिलॅक्स. घाबरायचं काही कारण नाही. देविका, दे इथे ट्रे दे. घाबरू नकोस, काही झालेलं नाही. ठीक आहे. मी चहा. एक मिनिट. दे ट्रे इथे. घे चहा, घे. घे चहा, घे तुझा. देविका, माधवदादा आणि निलिमा वहिनींचा चहा आहे ना? मी देतो त्यांना. मला महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. मी आलेच. आईंना चहा देऊन येते. पण त्या डायरीज तू अशा बांधून का ठेवतोयस? नाउ डोंट से कादंबरीतली पात्र बांधून ठेवलीयस म्हणून. निलिमा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. विश्वासराव, तू तू चहा घेऊन आलास? हो, म्हटलं जरा घरातली कामं करावी. या. ते काय आहे? बाहुली? माधव, अरे एवढं रिॲक्ट होण्याचं काय आहे? एक बाहुली तर आहे ती.
अगं विश्वासराव, हे असं करू नये. काय? अरे तुला माहित नाहीये का ही बाहुली? माधव प्लीज अगं हे घे चहा घे, रिलॅक्स. मला बोल. तुझं छान आहे विश्वासराव. मागच्या वेळेला तुला जी बाहुली सापडली होती ती तू हॉलमध्ये लटकवली होतीस, आणि आता ही बाहुली हिचं किचन केलंस. कसं सुचतं कसं तुला? त्यासाठी हे असं वातावरण असावं लागतं. हे मात्र तुझं खरंय, तसं वातावरण आहे इथे. एनिवे, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. कुठल्या संदर्भात? छायाताईंच्या संदर्भात. मी या घरात आल्यापासून पाहतोय त्या खूप शांत शांत असतात, आपल्याच विचारात असतात. मला त्यांच्याबद्दल सगळं कळलं. त्यांचा नवरा कसा गेला, काय झालं. मला खूप वाईट वाटलं, पण अधिक वाईट या गोष्टीचं वाटलं की इतकं समोर आयुष्य असताना त्यांचं पुन्हा लग्न करून देण्याचा विचार कुणीच का नाही केला. आय थिंक तुम्हाला या विषयावर बोलायचं नाही. आम्ही यात पडायचं नाही असं ठरवलंय. रादर आम्हाला पडायचंच नाहीये. मी इतरांचं समजू शकतो निलिमा वहिनी, पण तुम्ही सुद्धा. हो, मी सुद्धा या बाबतीत काहीही बोलायचं नाही असं ठरवलेलं. हो ना माधव? हो हो. आहे आहे. काय गो, किती आरडत येलस? नाहीतर काय करू, माझा आवाज तुमच्या कानांपर्यंत पोहोचणार नाही ना, म्हणून मग आरडूचा लागता. झाला तुझा सुरू? हा, माझाच सुरू झाला. आणि किती नाही बोलायचा मी. माझं असं काय सुखन चालला गे? तुका काय कमी हा गो? भेटता काय माका? आता अभिरामाचा सुद्धा लगीन झाला, याचो पण संसार चाललेलो हा. माधवाचो, दत्ताचो, सगळ्यांचा चांगला चाललेला हा. आऊस म्हणून तू माझा काय विचार करूच नाही. छाया, आता ह्यो विषय काढू नको. किती नाही काढायचो, काढतले. आणि सांगान ठेवते, तुम्ही सगळी जण जरी विरोधात असलात तरी मी लगीन करतले आणि अजय वांगडाच करतले. आहे विश्वासराव, तुम्ही ह्यात प्लीज पडू नका, प्लीज. ओके ओके, मला वाटलं म्हणून मी बोललो. इनफॅक्ट मला असं वाटलं की तुम्ही तरी या संदर्भात काहीतरी करा. इट्स ओके. विश्वासराव, काय म्हणतो? हे काय? अरे काय नाही रे, माझ्या कथा कादंबरी लिहितोय ना, ते आहे, बाकी काय. मग या डायरीज अशा इथे बांधून का ठेवल्यात? अरे त्या एकत्र ठेवल्या आहेत, गाळ झाल्या कुठे तर, म्हणून बांधून ठेवल्या तसं. वा, मला आवडेल वाचायला. हा, विश्वासराव नाही देणार तो वाचायला. एखादं पान? नाही, सॉरी. माझ्या प्रकाशकालाच ना पहिल्यांदा वाचायला द्यायची कादंबरी, आणि कादंबरी छापून आली ना की मग तुला एक प्रत देईनच की. पण काय कादंबरीमध्ये? हा, भूत, भूतावळ,
भांडण खून सगळं. इंटरेस्टिंग. अभ्यास आहे तुमचा या सगळ्यावर. अरे हे सगळं कादंबरीत असतं, काल्पनिक असतं ते. माधव दादा, मी एक कॉपी आजच बुक करतोय. हा मला द्यायची नक्की. हो ना, देईन ना. देईन ना. अरे विश्वासराव, आम्ही परत कधी जायचो? नेनेंचा खुनी सापडला की लगेच. तर तो कधी सापडणार? सापडेल, लवकरच सापडेल. तुम्हाला काय वाटतं कोण असेल खुनी?